प्रपोज केलाय की 2021 मध्ये ठराव होता, की ठराव काढला आणि त्या ठरावावर जिथं शासकीय दर आपल्याकडे मीटरने आता सुद्धा MIDCला पण मीटरने पाणी चालू आहे, ST महामंडळाला मीटरने पाणी चालू आहे, ABCBला पोस्ट ऑफिस त्याला मीटरने पाणी चालू आहे. त्यानंतर तुमच्या आणखी 3 ते 4 कार्यालय अशा ठिकाणी मीटरने बनवलं. त्यांचा जो दर आहे तो 1000ला 15 रुपये आहे. किती? 1000ला 15 रुपये. 15 रुपये 1000 15 रुपये. तुम्ही जर कॅल्क्युलेट केलं तर मुशीर शेखने ज्याने व्हॉट्सअपवर त्यांनी पाठवलं, त्याने आता काय द्यायचं माझ्या असताना तुम्हाला कॅल्क्युलेशन करणार नाही, पण ती कॅल्क्युलेशन बघा किती देते. आता जी पानपट्टी येते 2 रुपये, तर त्याप्रमाणे पकडलं मीटर प्रमाणे मी जरी पकडलं तरी 1800 रुपये असेल. किती? 1800 रुपये असेल. आणि माणसे 135 लिटर पाणी देणं ही शासनाला बंधनकारक आहे. 135 लिटर पाणी ज्याच्या घरी कार्यक्रमामध्ये नळ आहे त्या नागरिकांना 2 किंवा 3 नागरिक पाणी येतं. म्हणजे किती? 30 ते 40 लिटर. त्याला पैसे किती भरून त्या माणसाला? 135 घरात जेवढे माणसं आहेत जेवढे घरात माणसं आहेत कमीत कमी त्याला 1000 पैसे भरून येतं. आता ज्यांच्याकडे पाणी चांगलं आहे त्यांना काही दुःख नाही. कोणतं? आज ज्यांच्याकडे पाणी चांगलं आहे त्यांना त्याबद्दल थोडे दुःख नाही. आणि माझ्या माहितीप्रमाणे वंगात चौकापासून जो रस्ता कचऱ्यात जातो BC पर्यंत त्याला एका डबल 2-3 तास पाणी सुटतं. किती? त्यामुळे त्यांना दुःख नाही तो होता. पण ज्यांना खरं दुःख आहे त्या दुःखामध्ये आम्ही सुद्धा सहभागी आहे. मी सुद्धा स्वतः आहे जे पाणी सुद्धा तयार होतं. तेव्हा ही जी विषय येतं, ही जी लोकांचे गैरसमज येतं, आपलेच नेते त्या शहरातले त्याला शहरात कशामुळे काय केले मला काय समजणार आहे. आपलेच लोक ते गोंदवाडीचे सन्मानी बांधव जे आहेत की त्यांना काहीच माहित नव्हतं. हेच म्हणजे तुम्ही बंद करा, विरोध करा, आम्ही तुम्हाला मदत करू. गोंदवाडीच्या गावात त्यांना पाणी भरपूर आहे, त्यांना आम्हाला विरोध करायचं नाही. उद्या आम्ही जरी नको म्हणलं, उद्या आम्ही जरी पाणी नको म्हणलं तर काही बंद होणार नाही. शासनानं 1999 मध्ये आरक्षण टाकलेलं पाण्याचं. 99 मध्ये त्या पाण्याचं मुंबईला जेवढं पाणी येणाऱ्या 40 वर्षामध्ये तेवढं त्यावेळेसच आरक्षण टाकलं. 3 दशलक्ष घनमीटर आरक्षण टाकलेले. आपण फक्त आता पाणी उचलतो 1 लाख घनमीटर. आणखी आपलं जे पाणी आहे ते 200 मीटर. बरं आपल्याला पाणी आणून ते आपण का आपली शेत करत का? शेत करणार का आपले 3 पाणी आहे. दुसरे हिकडची पण योजना चालू, हिकडची पण पाईपलाईन चालेली ह्याच्यावरून पण तुमच्या बांगंगा नदीवरून. तुम्ही आठवा तुम्ही आज बांगंगा नदीमध्ये उपसाच नाही म्हणून तुम्हाला उन्हाळ्यामध्ये पाणी दिसलं. पोचलेल्या वर्षी बांगंगा तलाव आला म्हणून नाही तर प्रत्येक वर्षी त्या बांगंगा तलावामध्ये पाणी असते. मला आठवत आहे त्या बोर होता त्या टाकलेला पैसे, तो बोर होतो 4 इंच आणि त्याच्यात माझी पण बातमी केली की बोरवडीला बोर घेऊन टाकला म्हणून. कुणाला 4 इंच पाण्यामध्ये किती वेळ पाणी चालतं मला सांगा तुम्ही. ज्यावेळेस टॅक्टरचं पाणी चालू होतं तर टाकी भरायला, खालची टाकी भरायला 3 लाख लिटरची टाकी भरायला 12 घंटे लागायचे. किती? 12 घंटे. तिथं 40 इंच पंप होते. आताची पंप आहेत ते आपले 70 इंचची पंप लागतात. कुठं बंदवाडीला आता. आणि आता नवीन मध्ये बहुतेक 90 इंचचे पंप आहे माझ्या माहितीप्रमाणे आता जे आहे. आपल्याला खरंच मुक्ती पाहिजे असेल मीटरनं पाणी ज्यावेळेस शासन ठरवेल, ज्यावेळेस महाराष्ट्र शासन ठरवणार आहे की ह्या महाराष्ट्रामध्ये, ह्या भारत देशामध्ये त्या नागरिकांना सर्वांना मीटरने पाणी द्या, त्यावेळेस मीटरचं चालू होणार आहे. जर स्वामी ठरवलं. आता ती दुसरा एक विषय होता की व्याजदाराचा घरपट्टी न भेटलं, ती व्याज लागलेली ती. बरं आजच्या महाराष्ट्राने केलं त्यात बांधणं फक्त तुम्ही चालू केलं म्हणून त्या लोकांनी सांगितलं. त्यामुळे माझे दुश्मन आहे तुम्ही लोक, मग तुम्ही निवडून देता 20 वर्षापासून. तुम्ही तर दुश्मन तर नाहीत माझे कोण त्या ठिकाणी बसलेले. तुम्हाला कशामुळे व्याज लावायचं आम्ही प्रयत्न करतो. आजच्या महाराष्ट्रामध्ये घरपट्टी न भेटलं व्याज लागलं होतं आणि बोर्ड लावले प्रयत्नाला यश म्हणून. आपल्या वार्षिकचे आमदार दिवस सोबत त्या विचाराने लावून धरलं त्या आमदारांनी विधानसभेमध्ये आणि त्यांच्या मागणीला यश आलं. कुणाच्या दिवस सोबतच्या आणि त्यांचं म्हणणं आहे की आमच्यामुळे यश आलं. फक्त जी चालू काम आहे त्या चालू कामाला कुठं खिळी घालायची आणि बंद करायची. जे चांगलं सुरळीत चालू आहे मला तुम्ही सुद्धा सांगा की 2006 पासून 2021-22 पर्यंत चित्र कामं चालू आहेत की 2021-22 तास काय म्हणून त्यांची 90% कामं 21-22 मध्येच मंजूर येतं. मागणी आपण 21-22 तास केलेले येतं. जसं आपली 70 मी माझ्याकडे जे धोरण आहे
माझ्याकडं मी 1 वर्षाचं 5 वर्षाचं 10 वर्ष करत नाही. मला तुमच्यावर 100% विश्वास आहे. त्या तुमच्या शेरवाशनावर माझा या ठिकाणी 100% विश्वास आहे. पण जर समजा मी माझा आता तात्पुरत्या 5 वर्षाचा विचार केला असता तरी पाणी ते रस्ते कॉम्प्युटरचे की डोक्यात बी आणले नसते कुणाच्या डोक्यात नाही, माझ्या डोक्यात बी आणले नसते. पण तुम्ही मला ताकदच ठेवून दिली प्लॅनिंग करण्याची शहराची की पाणी न कनेक्शनच्या अगोदर रस्ते कॉम्प्युटर नोंदवून बनले 14 कोटीचे. आज जर आपण याचे 14 कोटीचे एकूण शहरामध्ये सगळे कॉम्प्युटर असतील तुम्ही रस्त्यापुढे पाईपलाईन जरी पाणी कॉम्प्युटर असतील रस्ते आहे का कुठल्या शहराचं प्लॅनिंग आहे का पुढे महाराष्ट्रामध्ये कुठल्या नगरपालिकेचं प्लॅनिंग ही सांगा तुम्हाला. म्हणजे तुमची एवढी काळजी करतो तुमचं काय झालंय सगळं मागणी होते काही मागायची गरज पडत नाही. त्यामुळे त्याची मी तुम्हाला किंमत समजायला तयार नाही. बरोबर आहे का मी म्हणतोय हो हे सांग ही जी विषय आहेत त्याच्यानंतर ज्या भागात कमी पाणी तापमान कमीत कमी ह्या पाणी योजनेमुळे पूर्ण शहरामध्ये 1 तास 2 तास 3 तास काही पाणी झालं ती पाणी प्रत्येकाला 1 टाइम सकाळी 7 म्हणलं की भूम शहराला अख्या 7 वाजताच पाणी सुटणार. एक दिवशी म्हणलं की 7ला की 7ला अख्या शहराला मग मजूर लोक येतं त्यांना कामाला लागतंय. त्यांनी कामाला जर गेलं तर संध्याकाळी पाण्याची किती त्यांची दोघं नवरा बायको दोघं जर मजूर होऊन गेले आता पाण्यासाठी जर त्या माणसाला थांबते लोक काय लोक शिक्षक पती पत्नी आहेत त्यांची सुद्धा 30 अवस्था त्यांचं 11 जर पाणी आलं तर त्यांनी पाणी कसं भरायचं. मजूर करणार ती लोक 30 लोक येतं. आज तारेवरची कसरत करून आजची जी टायमिंग चालू होती ती काम चालू आहे. त्यामुळं आपल्याला जर रोज पाणी पाहिजे असेल तर आपल्याला ही योजना करणं गरजेचं आहे. तुम्ही थोडा वेळ जाणार आहे पण मी जे मुद्दे बोलतो ते सिरियसली डोक्यात चांगला अभ्यास करा आणि सगळं अभ्यास करून 2-3 दिवसांनी मी कॉम्प्लेट सगळ्याच्या घरी पाठवले. कृती समितीत कॉम्प्लेट ते कॉम्प्लेट आहेत मुद्दे आहेत ते प्रत्येकाला मी आपापल्या घरी वाचायला ही जी मुद्दे येतं जर आपल्याला रोज पाणी पाहिजे असेल मुबलक पाणी पाहिजे असेल तरी योजना ही करणं गरजेचं आहे. त्यानंतर 135 पाणी म्हणलं ते कागदोड काय असेल तर कागदोड प्रत्येक गोष्ट बोलता येत नसती आणि आज तर आता त्या शेरवाशांना सर्वांना माहिती व्हा म्हणून 10वी चालू केले. 10वी म्हणजे सगळ्यात तुम्ही एवढे आहेत आपले जीवाचे माणसं आणि ज्यांना येता येत नाही तर काय अडचण येतं तुमच्यापेक्षा जास्त घरी बसून प्रेम करण्याची सांगितले असतं या शहरामध्ये. मला त्याला मी खरंच मी म्हणजे हे नशिबान माणूस आहे. आज जे बरोबर सर्व महाराष्ट्रीय कार्यकर्ते माझ्याबरोबर एक आनंद होतो त्याचा की 99% कार्यकर्ते फक्त स्त्री व्यवसाय करत असतो. 100% स्त्री व्यवसाय कोण असं म्हणजे हातात करत नाही आणि जी करते तर त्यांचा प्रपंच कसा चालतोय की जी रोज फिरणार येत ना त्यांचे उद्योग काय येतं त्यांच्या जमिनी किती येतं त्यांचे व्यवसाय कुठले येतं काय चालते तर तुम्ही नीट अभ्यास करा आणि उठलं की सर्व पक्षांचा विरोध. मला त्यांच्या नेत्याला पण सांगायचंय खरंच विरोध असेल तर तुम्ही तिथून वरून बंद करू शकता ना. अंधारून लपडेबाजी करण्यापेक्षा तुम्ही त्याला वरून बंद करू शकता. बघू आपण निवडणूक आपल्यासमोर निवडणूक आपल्या हातात आपला अधिकार आहे ना मताचा निकल बंद करा. काय जर काम बंद करणं एकमेव हे लोकांच्या विषय डोक्यात आहे की जर काम बंद केले तर संजय गांधीबद्दल ह्या शहरामध्ये एक वेगळी अफवा बसायची. आम्ही बंद केलं. तुम्ही चांगल्या बहादुरी करा चांगले काम नवीन आणा आणि नवीन या शहराच्या काय केलं तुम्ही 4 वर्षात मी पण सत्तेत नाही तुम्ही सत्तेमध्ये येतं मग या 4 वर्षामध्ये तुम्ही सांगा की या भूमिसाठी आम्ही कुठलं काम आणलं. एखादं काम सांगलं की आम्ही हा रस्ता आणला आम्ही मंदिर आणलं आम्ही पाईपलाईन आणली आम्ही कॉन्क्रीट रस्ते आणले कुठल्या शेतकऱ्याचे कुठले काम केले ते तिथपर्यंत हे तुम्ही दाखवा ना लोकांना. आम्ही तुम्हाला विरोध करतोय का तुम्ही केलेले काम कसे बंद करायचे एकमेव हा विषय लोकांच्या डोक्यात आहे. म्हणून की सांगतो तुम्हाला पाणी पुरवठ्यावर रस्ते पण आहेत का ते रस्ते बंद करून मागं लागले. कालच मुख्याधिकारी शिवभूषण बसले होते सर्व पक्ष
आणि रस्त्याची काम कसं काय चालू बंद करा. ते म्हणजे शासनाचा आदेश बंद करायचं तुम्ही आम्हाला सांगणार कोण बंद करा. शासनाचा आदेश आपल्याला आपण जे आहेत ना, आपण ते रस्ता रुजू करत आपण झालं 2 महिन्याचा विषय फक्त. ह्या विषयावर ह्या पाणीपुरवठा त्याच्यामध्ये एक विषय आहे. त्यानंतर पाणी गळती जी आहे आता आपल्याला जवळजवळ दिवसाला 50 लाख पाणी, किती 50 लाख लागते पाण्यात. आणि 135 जर प्रमाणे पकडलं आपण तर रोज फक्त 20 लाख लिटर पाणी आपल्याला जर 22-23 तास पंप सलग पंधरवडीचा आता जो चालू नाही, ज्यावेळेस 20 तास सलग तर 22-23 लाख लिटर पाणी. पण ती पाणी जी आहे रोज 20 लाख लिटर आपला जो नंबर आहे तिसऱ्या दिवशी येतो ना नंबर पाणी जे तिसऱ्या दिवशी सुटते आपल्याला पाणी, तर रोज 20 लाख प्रमाणे तिसऱ्या दिवशी आपला नंबर येतोय. आणि त्याच्यामध्ये जर परत लाईटने काय गोंधळ घातला तर ती पाणी 14 दिवशी होऊन जाते. तुम्हाला पण माहिती सांगायचं शेवटी व्यवस्था केली विनोदबाई पाणी पुरवठ्याची की तिथं त्या लाईटचा ट्रान्सफॉर्म सुद्धा तिथं बी नवीन स्टँडवर ठेवलेला आहे पेट्रोलला सुद्धा. आणि गोंदवड्यात सुद्धा एक स्टँडवर लाईटचा ट्रान्सफॉर्मर जर आला तर तुम्ही शेतकऱ्याला माहिती ट्रान्सफॉर्मर झाल्यानंतर किती वेळ लागतो त्याला, की कमीत कमी 1 ते 2 दिवस झाले. जर झाला तर अर्ध्या घंट्यामध्ये लोक पडून आपण ट्रान्सफॉर्मर चालू करून देऊ म्हणता. शेवटी वाजता कुठं आहे का बघा तुम्ही. आज मुंबई असं शेतकरी मोठ्या सिटीमध्ये गेलो आपण लाईट बंद आहे 24 तास पाणी नाही 36 पाणी तास नाही. आपण टीव्हीवर बघतोच की बातम्या बातम्या बघतोच आपण सगळे. तसं ह्या शहरामध्ये आज पाणी सुटणार नाही. तसं 2006 पासून 2000 आजपर्यंत तरी तुम्हाला दोघे आले का पाणी सुटणार नाही शहरामध्ये. मोटरचा घोटाळा झाला आहे, पोल पडले, ट्रान्सफॉर्मर झाला आहे, कर्मचारी रजेवर गेले तर कर्मचारी सोडून गेले तर असं ऐकलं का तुम्ही काय. म्हणजे कसं होत आहे त्याच्यावर पण तुम्ही आपण सर्वांनी विचार करणे या ठिकाणी गरजेचं आहे. त्यानंतर भूम शहरामध्ये एकतर शेतकऱ्याची संख्या जास्त, आपण म्हणतो 135 माणसाला एक जण पाणी घेते दिवसात 20 ते 25-30-40 लिटर पाणी घेत असेल. एक शेतकऱ्याकडे जेवढे फक्त भूम असं मधला जर भाग सोडला मधला तर फक्त तिथं फक्त शेतकऱ्याकडे जनावर नाही. तर शहराच्या आसपास जेवढ्या बाजूला जातात तुम्ही प्रत्येकाच्या घरी जनावर आहे. तुम्ही बघताय 500 फूट जरी बोर घेतली तर 500 फुटापर्यंत उडा उडतोय. किती 500 फुटावर. तर पाणी आणायचं कुठं शेतकऱ्याला. मग त्याच्यातली काय ह्याचं पाणी विकत आणलं टँकरचं पाणी किती घ्यायचं का, 500 रुपये टँकर त्याचं पाणी किती घ्यायचं का. ज्यांचे बांधकाम चालू होतं त्यांनी टँकरचं पाणी पोळते का लोकांना शेतकऱ्याला. आपल्या घर बांधणारा पोळ शेतकरी माणूस जो घर बांधतो त्या माणसाला हात पाहून शेत पोळतो का. त्याच्यामुळं ही जो विषय आहे ते पुढचे 15-20-25 वर्ष आहे. तुम्हाला संजय गाडे असत संजय गाडे नसत निवडून देतात नाही देतात पण 25 वर्ष तुम्हाला या राजकीय कार्यकर्त्याच्या नेत्याला किंवा तुम्हाला रामराम सुद्धा करायची गरज पडणार नाही. शेवटी तुमची पुढची येणाऱ्या 25 वर्ष आज थोडंफार दुखणं आहे की प्रत्येकाच्या याच्यात दुखणं असते. मी त्याला सुद्धा दाब देत नाही, त्याला सुद्धा देत नाही. अरे आज कष्ट करतोय, व्यवसाय करतोय, धंदे करतोय का, धंदे करायचे नाही का. मी तुम्ही सांगा मला उद्या पासून जातो तुम्ही पुण्या मुंबईला करतो मग ती तुम्हाला बरोबर का मी धंदे केलेले. तर तुम्हाला कोणत्या 10 रुपयाला तुम्हाला कधी टच करतो का तुम्हाला कुणाला 10 रुपयाला तुम्हाला किती चिठ्ठ्या घेतो का. माझ्या गाडी DL टाका, मला हे आधी केलं पाहिजे, तुम्हाला 10 लाख द्या. असं कधी तुम्हाला कधी तुम्हाला 10 रुपयाला चिठ्ठ्या टाका ही पण सांगा. कधी तुमच्याकडून 10 रुपये घेतो का, कुठल्या कामाला मागितले का 10 रुपयाने सांगा तुम्हाला. जर आपल्याला एकच विनंती करतो ही रस्ते 114 कोटीचे आणि अमृत योजना आणखी तुम्हाला जर एखाद्याला कोणाला प्रश्न विचारले असतील तरी तो उठून आणि तुम्हाला सगळ्यात 2 दिवस वेळ द्या. किती 2 दिवस तुम्ही जो बसले कृती समिती गप संजय गाडे बरोबर आहे. कारण गरज तुम्हाला पण पाहिजे आम्हाला पण पाहिजे. उद्या फक्त त्यांनाच पाठीमध्ये आपण बंद पण करा. आपल्याला गरज नसेल तर त्यांना पाठीमध्ये वापर. तुम्हाला आपल्याला वाटत नसेल हे सगळे सांगून जर तुम्हाला वाटत नसेल तर माझी सुद्धा काही अडचण नाही. फक्त पुढचा विचार करून मी जी बोलतोय की माणूस फक्त क्षणी बघतोय पुढचं पण बघत नाही. आणि पुढचं बघायची मला आवड आहे, माझी इच्छा आहे.
तुम्ही मला पुढचं अचानक एखादं काम करायचं म्हणलं पाणी पुरवठ्याचं तर सँक्शनसाठी 2 वर्ष, काम करण्यासाठी 3 वर्ष, म्हणजे 5-6 वर्ष गेले. आता उद्या आता तुकडी ही जरी समजा म्हणजे आम्ही करून देतो तर यांना मंजूर करायला 2 वर्ष जाणार, काम पूर्ण व्हायला 3 वर्ष जाणार, 5 वर्ष गेले आणि त्याच्या पुढे चालू होणार. त्याच्यामध्ये पुन्हा निधी नसल, कामं बंद पडले, पुन्हा 10 वर्षाचा तिथं गोंधळ झाला तर आपली ह्या परिसराची पाण्याची अवस्था काय होईल ह्याच्यावर आपण काळजीपूर्वक ह्या नागरिकांचं सर्व सूचना आपण ह्या विषयावर आपण सर्व विनंती करावं, ह्या विषयावर थोडा अभ्यासपूर्वक विचार करावा आणि माहिती घ्या. ज्यांना माहिती नाही त्याला फोनवर विचारा, इथं या. त्याच्याबद्दल तुम्ही चुकीचा शब्द बोलला ते ज्याशी चुकीचा शब्द बोलत त्याशी मी तुमची जी म्हणाल ती तुमची शिक्षा मी बघायला तयार आहे. तुम्हाला तुमची फसवणूक करून तुम्हाला खोटनाटक करून ही कामं करा असंही माझ्या बुद्धीला पटत नाही. जर आपल्या वाटत असेल तरी पाणी पुरवठा चुकीची सांगा, बरोबर असेल तर बरोबर असं करून घ्या तुम्ही सगळे. मी नाही, आपापल्या भागातलं आपापल्या कामं करून घ्या सगळे. नसेल तर मी ती काही करू शकत नाही. पोलीस यंत्रणा असू द्या, नगरपालिका असू द्या, ही लोक प्रशासकाच्या आवाजावरून ती लोक असते जी ताकद खाती लोक आहेत ना, अख्ख्या महाराष्ट्राने हंगाकाट झाले प्रशासक आहे. कंट्रोल लोक रोज तक्रार करणं, रोज माहिती आरोग्याखाली अर्ज, रोज नगरपालिकेमध्ये गेलं की ह्यांचेच अर्ज, ह्या कामाची चौकशी करा, त्या कामाची चौकशी करा. जेवढ्या नगरपालिकेच्या चौकात झाल्या तेवढ्या अख्ख्या महाराष्ट्रातल्या नगरपालिकेच्या चौकात झाल्या असतात. त्या नगर परिषदेने 5 माणसं आपण दर्श केले असतात. थर्ड पार्ट्या चौकशी करा नगरपालिकेने. मग ती त्याही लोकांना काम सुरू नाही, कामच कुठं नाही तर त्या लोकांना पायबंद घालण्यासाठी आपण जनतेने रस्ता उतरणं गरजेचं आहे, आपल्या कार्यकर्त्यांनी जर रस्ता उतरणं गरजेचं आहे. तर ह्या गावामध्ये अडचणी वाढणार नाही. तर एवढंच या निवेदन सांगतो. आणि पाणी पुरवठ्याबद्दल बाकी तुम्हाला ह्याच्याबद्दल माहिती घेऊन ऐका, ज्या शंका तुमच्या मनात असेल त्या शंका ज्या आहेत, तुमच्या मनात ज्या शंका आहेत त्या शंकाची माहिती घ्या आणि तिथून विचारा. तुमच्या मनात जी शंका आहे ती शंकाचं गाव पण ऐकून आणि तुम्हाला बाकीच्या पण समजेल त्याच्याबद्दल काय शंका असतात. तर कुठलीच गोष्ट जी काम करतो ते अभ्यासपूर्वक सगळी माहिती घेऊन ही ह्याच्या सिस्टीममध्ये काम करायची मला सवय आहे. तेव्हा तुम्ही ह्याच्यावर पुन्हा जर पाणीपट्टीबद्दल काही विचारत असेल तर माहिती घ्या, असं आहे. आणि पाणीपट्टीचा दर जो आहे तो दर नगर परिषदेची बॉडी आणि शासन निर्णय जो आहे शासन करतं त्याला पाणी शासनाच्या पुढे टाकून नाही करत. ज्यांनी आपल्याला हे काम करण्याची राज्य सुरू देत, ज्यांनी आपल्याला सगळ्या सुखसुविधा देत, रस्ते देते, लाईट देते, पाणी देते, शासन देते. आणि आपल्या जर समजा महाराष्ट्र लागू केलं तरच तुमच्या पूर्ण चालू लागू होणार आहे. जर अख्ख्या महाराष्ट्राला लागू नाही होणार, जर बॉडीवर निर्णय असेल, जर बॉडी निर्णय घेणार असेल तर मी एक सांगतो त्याने मी तुम्हाला, जर बॉडीचा निर्णय असेल की मिडल म्हणून लागू करा तर बॉडीला संजय गाठे जर मला रिटर्न नसेल, ऐका मला जर रिटर्न नसेल निर्णय जर बॉडीवर ठेवला तुम्ही मला येणार निवडणूक असता 100% निवडून त्याची मला 100% गॅरंटी. मी जो पण आहे तोपर्यंत शासनाचे जर त्याला आर्थिक बंधन काही नसेल तर नगर परिषदेचं मीटर पाणी जो संजय गाठे आहे तिथं तोवर संजय गाठे कधीच मीटरने शहराला पाणी देणार नाही. बस बाकी मीटर डोक्याचं काढून टाका सगळे म्हणून. कारण आज तुम्ही काढा आणि तुम्ही मुद्दे सांगा आणि तुम्ही 2 दिवस विचार करा. पुढच्या आठवड्यामध्ये आणखी एक बैठक करू. प्रत्येक शहरामध्ये पुन्हा देतो. मला शहरात लोकांची काळजी मी करतोय त्याच्यामध्ये ताकद करणं, तुमच्याशी एवढं बोलणं, सगळ्याला बोलवणं बैठकीला, ह्यांनी सगळ्याला गावामध्ये सांगणं. मला काही काम नाही का सांगा, मला काम आहे का नाही तुम्हीच सांगा. सगळं सोडून तुमची उपकार आहे आणि इथून पुढच्या येणाऱ्या काळामध्ये गेल्या 15-20 वर्षांच्या पुढच्या आपल्याला कुठे अडचण येऊ नये म्हणून फक्त माझं तळमळीने काम करतो मी. हा विषय त्यात माझा काही स्वार्थ नाही. काम करतो परनेचा मुद्देदार काम मी संजय गाडी करतो म्हणजे त्याला काही लक्षात नाही. आता त्या बाईला आहे का काय काम करायला. आता पुन्हा कोण काम घेतलं समजा एखाद्या मुद्द्याने आणि मी जर जाऊन खराब होत असेल, मला आजींचा फोन आला ना नाही ऐकलं आणि काम खराब होतं तर मला यावं लागलं का नाही का सांगायचं माझा काय संबंध येणार नाही का. डायरेक्ट शासन देत आहे
ही संजय गाडीच्या तुमची नगरपालिका त्यांच्या गावचे नागरिक आहेत आणि संजय गाडीला 200 कोटी देऊन टाका, असं कुठं कायद्यात आहे का? ही काय होतंय ती सगळं नियमाप्रमाणेच होतंय. प्रत्येक महाराष्ट्र ऐकते का आमचं महाराष्ट्र टेंडर करू शकतो त्यामध्ये अख्ख्या महाराष्ट्रात कुणी टेंडर होतो ही पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. एखादं तरी शासनाचं टेंडर पण केलं तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कुणी होत नाही. आपलं तरी रस्त्याचं टेंडर आहे का ह्याच लोकांनी दिल्लीच्या सुप्रीम कोर्टातून गेला. दिल्लीच्या सुप्रीम कोर्टात सुद्धा नगरपालिकेची म्हणणं आहे ते नगरपालिकेचं म्हणणं ऐकलं आणि त्यांचे फेटाळलं. म्हणजे कंटाळत तुम्ही नाही तर काही कारण काम पण करा. तेवढं आठोपाठ 300 वर्ष चालवलं हे प्रयत्न ह्या 2 महिन्यामध्ये थांबून पाडा आणि आता निवडणूक उद्या माझा कार्यक्रम माझी पुढची पुढे बघतो परत थोडं तुम्ही सगळ्यांनी मदत करा. आणि ह्या विषयावर पाणी पोळीश्वर पुढचे जे विषय आहेत तर पूर आले कसे तुमचे काय मोबाईल बघायला काही वेळ नाही का तुम्हाला ही जी विषय माहिती आहे का आपले जे कार्यकर्ते जरी केलं तर कमीत कमी लोकांना माहिती द्यायला आपल्याला अडचण नाही काय. आपल्या घरी तरी सांगा तुम्ही आईवडिलांना की असं पाण्याचं आहे घ्यायचं नसेल नको विरोध असं घेऊ नका काय अडचण. पण ज्यांना पाणी नाही त्यांना तरी 5 लाख नका पाणी बोलत म्हणलं का ज्यांना नाही त्यांना तरी घेऊ द्या. आता कसबा आहे तुमचं गायकनगर आहे काय बाकी इंद्रानगर आहे काय अविनाश नगर आहे लक्ष्मीनगर मध्ये काय लोकांना पाणी येत नाही पुरुषीगिरीला पाणी येत नाही. 1974 साली आपले पाणी बोर्ड येत होतं 1974 साली आणि त्याच्यानंतर ते म्हणजे आम्ही पाणी बोर्ड आम्ही 1956 सांगत बसलो. एक सांगतो तुम्हाला 1997-98 ला आपण दारू रस्त्यावर 1997-98 नगर शिकवतो अवशेष दाखल केला दत्तामाई नगर अध्यक्ष झाला त्यावेळेस आणि त्याच्यानंतर ही सँक्शन त्यांनी ह्या पाणी बोर्डचं त्यांनी सांगितलं की लता मंगेशकरने निधी दिला तो गटासाठी तुमचे 5 वर्षाला गोळा झाले ती पैसे नाही कुठले आम्ही प्रयत्न करून काय डॉक्टर पद्मश्री पाटील होते त्यावेळेस त्यांच्याकडून प्रयत्न करून तो पूर्ण निधी 2006 ला जे राहिला होता त्याच्यामध्ये काम शासनाने बंद केलं आणि 2006 ला आपण निवडून दिल्यानंतर आम्हाला 2006 मध्ये त्याचे काही 70 लाख रुपये होते त्याचे पहिले फक्त या वर्षामध्ये आम्हालाही बनणार नाही त्याचे आम्ही 10 लाख रुपये भरले आणि राहिले 50-60 लाख रुपये जे आहेत ती 2007 पर्यंत 1 वर्षामध्ये पूर्ण भरून 2007 साली 99ची पाणी पुरवठा योजना 2007 साली आपण चालू केली आपण पहिले 1974 मला एक सांगा तुम्ही की तुम्ही ह्या 15 वर्षामध्ये 2006च्या अगोदर ह्या पुणे शहरामध्ये कुठलं काम केलं सांगा तरी आम्हाला तुम्ही आम्ही तर तुम्हाला पुस्तक देतो आता 100 माणूस काय काय काम केले आपण तुम्ही सांगा ना आम्ही चांगलं काम केलं म्हणून फक्त पाणी बोटच केली म्हणता पाणी बोट जरी केली तुम्ही कागदवर बघा तुम्ही चालू करून झाली 2007 साली चालू झाली पाणी बोटा 2006 ला तुम्ही निवडून दिला आपल्याला 1 वर्षामध्ये आपणच जो कोटा भरला आणि आपणच पाणी बोट चालू केली फक्त ताकदची पाणी बोट आणि 20 टाकायची तुम्ही ताकदची पाणी बोट 20 टाकायची बोट 20-42 लाख रुपये होते त्याची तेवढी आली होत ज्यांनी विरोधकांनी काम जरी केलं तरी ही विरोधकांनी काम केलं ही पाण्याची स्वतःची हॅसिलिटी पाहिजे त्याच्यापेक्षा काय केलं सांगतो तुम्हाला आम्ही काम केलं काय काम केले तुम्ही येणार निवडणूक तुम्हाला दिसल वाचा तुम्हाला 2 तास यायला पाहिजे या संजय गाडीने 2006 पासून 2021 पर्यंत किती कामं केले एक पुस्तक देतो तुम्हाला सगळ्याला आणि काम वाचा आणि त्याच्यामध्ये आमची विनंती करतो आता जी शहरामध्ये कामं चालू होतात प्रशासन काय त्या ठिकाणी तुमचं काम जर खराब होत असेल काय आहे त्या ठिकाणी तुम्ही काम नगर बसला कळवा प्रशासन आलं त्या कामाला आहे संजय गाडीला सांगा ते काम खराब आलंय तिथं 5 मिनिटात आम्ही येऊ आणि तुम्हाला जसं पाहिजे त्या सिस्टीममध्ये नियमाप्रमाणे सगळे जे कामं आहेत शहरात ते सगळे कामं करून घ्या आणि येणाऱ्या 25 वर्षामध्ये पुन्हा रामराम घालायची गरज पडून धुवू नका थोडीच तुम्ही सगळं माझे सर्व बांधव माझ्या सगळे जीवाच्या माणूस सांगतो त्याच्यापेक्षा काही सांगणार नाही आपल्या घेऊन जावा प्रत्येक उद्या घरी मिळेल की वाचा आणि 2 दिवसांनी जरी फोनवर सांगितलं एक गल्लीत सांगितलं 1-2 गल्लीत ते सांगतोच काय करायचे 1-2 दिवसांनी सांगा 2-3 दिवसांनी विचार करायची गरज नाही आणि त्याच्यावर ठरवू आपण आणि त्याच्यावर ह्याच्यामध्ये 2 दिवसांनी एकदा त्यांनी जे कामं बंद करते तर ते समितीला विनंती करतो आपण या परिसमितीचे अध्यक्ष येतं ही भूमिशर बंद करून या लोकांना कारवाई करा म्हणून भूमिशर बंद करून आपल्या रस्त्यावर करू लागतो त्या लोकांचं काम नाही चालू केलं तुमचा विचार असत तर पुढचे विषय सांगतो त्याच्या
2-3 दिवसामध्ये विचार करा. चालू ठेवायचे बंद करायचे. जर बंद तुमची आपल्या पाठवड नको म्हणलं तर तुमच्या बरोबर मी. चालू करा म्हणलं तरी तुमच्याबरोबर मी की ठरवून आणि येणाऱ्या काळामध्ये 2-3 दिवसामध्ये तुमचं सगळ्याचं त्या ह्याच्यावर चर्चा झाल्यानंतर लोकांचे आपापल्या घरी जाऊन आपल्या शेजारीशी चर्चा केल्यानंतर आपापल्या भागामध्ये आपापल्या नातेवाईक शेजारी असतील त्या प्रत्येकाबरोबर चर्चा करा की अशी परिस्थिती आहे. मग आपल्याला दक्षिण घ्यायचं का, आपल्याला वेगळं पाणी घ्यायचं का, नको म्हणले गप्पा करायचं म्हणलं तर तुमच्या खांद्याला मी उतरतो आणि काम पूर्ण करून घेऊ एवढंच सांगतो. सर्वजण आला कृती समिती बैठक बरोबर कृती समिती आणि ही कुणी एकत्र केलं. कारण का मला माहिती त्या तुमच्या आपली जी मुलं देतं ही हॉल जी आहे ही बाहेरने असतो लग्न असेल तर पण इकडे समोर एक आदर घेतली. मला माहिती माझ्यावर प्रेम करणारा माणूस फक्त मिटिंगला येतो. माझ्यावर प्रेम करणारा एकही माणूस इकडे फिरकसो नाही. ज्याचं प्रेम आहे तेवढेच लोक फक्त इथे मिटिंगला येतात. त्यामुळे दोन्ही विषय मिक्स घेतले विकासाचे प्लस पाणी पोटायचे. आता ह्याच्या बोलण्यामध्ये फक्त हे ह्यांचं लाईव्ह बंद झाल्यानंतर फक्त आपले प्रत्येक 5 मिनिटं चर्चा करू आपले आणि या ठिकाणी असं तुमचं सहकार्य येणाऱ्या काळामध्ये कामाच्या बाबतीमध्ये आशीर्वादाच्या बाबतीमध्ये सगळ्या गोष्टीमध्ये आमचे पत्रकार बांधव या ठिकाणी पत्रकार बांधवाला पण माझी विनंती आहे जी सत्य ऐकल्या याची गरज नसेल पाण्याची तर स्पष्ट नाही म्हणल्या तुम्ही पण अभ्यास मागतं तुम्ही पण अभ्यास करता पत्रकार बांधव पण सगळे जर गरज असेल पाण्याची आणि आम्हाला जर वंचित जर ठेवायचं असेल तर तुम्ही ठरवा. आमचं काही म्हणणं नाही. गरज असेल तर त्याच्यात तुम्ही पण आवाज होतो आमच्यासारखा एवढीच या ठिकाणी विनंती करतो. फक्त 2 दिवस आमच्या सन्माननीय सुरत शहरवासियांना आमच्या कार्यकर्त्यांना आमच्या प्रेम करणाऱ्या माणसांना 1-2 दिवसामध्ये वेळ देतो. 2 दिवसामध्ये निर्णय सांगायचे आणि 2 दिवसांनंतर आपला हा जो कार्यक्रम आहे तो पुढे 2 दिवसानंतर निर्णय पण विनंती करतो की तुमच्या बरोबर खंबीरमध्ये तुमच्या खांद्याला खांद्याला काम करते 24 तास तुमच्या वेळ द्यायला मी तयार आहे. फक्त तुम्ही पुढे चला असं काही करू नका. कारण म्हणते तसं संजय गाडीवर बोलतो आता बोलायला काय आता बाबा बोलले का कोणी आता बोलत नाही काय करू बोलायला पाहिजे मुद्दे सगळे मुद्दे सांगायला पाहिजे. आता फक्त एक 5 मिनिटामध्ये तुमचं हे विषय पाणी कुठं काय म्हणणं असेल तर सांगा. 5 मिनिटामध्ये कुणी सोडू नका. एक 1 तास बसतो आणखी 15 मिनिट लागतील कुणी सोडू नका. फक्त 5 मिनिटात आपल्याला एक गोष्ट म्हणणं असेल होय तर त्याच्यात अडचण नाही. तुम्हाला काय शंका असेल तर शंका विचारा ते आपण ऐकून घेऊ सगळ्यासमोर. बोल मला जागर बसा 10 मिनिटं 5 दिवस साथ देतात मला एक सांगायचं ना आम्हाला की तुम्ही जी आता आराखडा वाचून दाखवला माझा एक विचार आहे. तुम्ही या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाला ते सगळं स्पष्टीकरण सांगितलं पण माझा एक विचार आहे की तुम्ही एक मोठी सभा घेऊन त्या प्रोग्रामाच्या माध्यमाने सार्वजनिक ना आता समजा इकडं मोठेच कार्यकर्ते समजा थोडे त्याच्यावर तुम्ही गोष्ट पोहोचली ह्यांनी सांगत का काय सांगायचे आपल्याला माहित नाही ना. कुणी दबावाखाली असतं पण इकडं त्या गोष्टीला बोलायला देतात. त्याच्यापेक्षा तुम्ही कार्यक्रम घेऊन मोठी सभा घ्या. मोठी सभेमध्ये समजा जे बोलणारे व्यक्ती आहे त्यांचे तुम्ही म्हणणं किंवा बघू पुन्हा काय होतं ते विरोधवादी काय म्हणतात आपण काय करणार आहे. लोकशाही पद्धतीने जाता वेळेस पूर्ण अडचण येते. जी अडचण येत असताना आपण थोडं काय जास्त समोर विरोधकाला द्यायचं नाही. विरोधकाला असं करावं काय गरज नाही. विरोधक या ठिकाणी कशी येते ही अगोदर पहा. विरोधकाला आणण्याचं काम ही तुमच्या पूर्ण कार्यकर्त्याचं आहे तुमचं नाही. विरोधकाला सांगायचं काम तुमच्या कार्यकर्त्याचं आहे. तर माझा एक विचार आहे की तुम्ही ज्या ठिकाणी आपण एक सभा घेतली ह्याचप्रमाणे आपल्या गावातील सगळं
म्हणजे जेवढं आपलं काम आहे सगळ्याला माहिती होण्याकरता एक मोठा कार्यक्रम घ्या. त्या कार्यक्रमाची पूर्ण संदेश तुम्ही लोकांसमोर ठेवा आणि विचार शब्द बोलून त्या ठिकाणी मी एवढं बोलून मानतो. आणखी कोण बोलणार आहे? बोलायचं कोण आणखी बोलणार आहेत का? कोण आणखी नाही? ओके. आता जो इसाई बाबांनी जो विषय सांगितला त्याच्या म्हणण्याप्रमाणे जी योजनेची माहिती आहे की आम्ही एकत्रित समितीने कॉन्ट्रॅक्ट पत्रिका काढल्या तर त्या प्रत्येकाचे घरी जाणार आहे तेव्हा आपल्याला अंदाज येतोय आणि आपण आपल्या बोलण्याच्या आपले जे सामान्य प्रमुख आहेत त्यांना बोलण्याचं कारण की आपण आपल्या गल्लीमध्ये जाऊन ह्याची माहिती द्यायची की ही परिस्थिती आहे आणि आपल्याला करायचंय का त्याच्यासाठी आपल्या सगळ्या बोलतोय. आणि तुमचं 2 दिवसांचं झाल्यानंतर मी गल्लीमध्ये येतो तर परत एकदा बैठक करू आपण आपण चर्चा करू. आपण सगळे लोक बोलतानाची पत्रिका जी आहे ना ऐका का आपल्या दारासमोर कनेक्शन द्यायल्यानंतर ज्याला पाहिजे जर गेट असेल ते तो बरोबर ती जागी देतं त्याचे तो बदल तो देतं. एखाद्या तरी म्हणजे 5 फुट साठी नसतं एखादा कार्यक्रम नाराज असतोय तू येतोच पुढे काही आम्हाला कनेक्शन देऊ नका. अरे तुम्ही सगळ्यांना कसं दाखल करताय? ज्यांना पाहिजे आमच्याकडे शिल्लक बराच कनेक्शन करून घ्या. मला वेळ असतो तुम्हाला जर एखाद्या गल्लीमध्ये गेलं एक जण बोलतोय मला कनेक्शन आलं हो पाचशे बस मी दिलं त्यांना सांगा आम्हाला कनेक्शन द्या त्याला पाहिजे त्याला घ्या. वाशीमध्ये लोकांचे 5-5 हजार पैसे उरून कनेक्शन केले जातात. वाशीमध्ये ज्या ज्या ठिकाणी चालू त्या ठिकाणी खूप ह्याचं वाटतंय की एवढं कष्ट करून आणलंय आणि त्याला जर हे मिळत असेल ह्याचं खूप वाटतंय. म्हणून माहिती 21 मला स्पष्ट आणि जे काय आहे ते तुमच्यासमोर सामावून मिळवलं आहे. वाशीमध्ये 4,700 फीस आहे. हीच योजना आहे हीच योजना आहे 4,700 रुपये फीस आहे. लोक रोज त्यांच्या महागातून पैसे उरकत केले आणि आपल्याला खूप झाले तर त्याला विचारच जनतेची ह्याच्यात चूक नाही जनतेची एकच चूक आहे. फक्त एक जण बोला की आपले गरीब लोक अल्पसंख्याक लोक असं मोठं बसतं. उद्या जर यांनी काही केलं उद्या कशाला पण घेत म्हणतं एकच करा आपल्याला जर घ्यायचं असेल तर आम्हाला ते तुमचा समजणं चांगला विषय. आणि जी पाईपलाईन जी आहे म्हणणं ती पाईपलाईन ज्या ठिकाणी ऐका ही जी प्लॅनिंग केलंय जो प्रस्तावकार गेला तर गुण शहरामध्ये पाणी कुठं कमी होतं आणि कुठं बांधत नाही ही या गुण शहरातल्या नगर परिषदच्या कर्मचाऱ्यांना माहिती आहे. तेवढं संजय गावाला माहिती आणि त्या ठिकाणी पूर्ण कनेक्शन नाही तर त्या ठिकाणी फक्त की जोडायचे कशाला ज्या ठिकाणी बांधत नाही आणि त्या ठिकाणी मोठी लाईन आणली त्याला फक्त की जोडायचं तर सगळ्या ठिकाणी कनेक्शन नाही तर पहिल्या लाईन जोडायचं तर त्या 74च्या काय नाही तिथं चेंज काय घेतलं आणि ज्या आपण या 15 वर्षामध्ये दर्जेप्रमाणे तिथं 20च्या बाटल्या टाकल्या कुठं साध्या बाटल्या तिथं बाटल्याच नाही तर 100 कुठं कनेक्शन करून गेलं तर त्या ठिकाणी एक नवीन लाईन येत होतं. सगळं करून झालेलं सगळे शासनाचं सगळं नियमाप्रमाणे केलेले सगळे. त्यामुळे ही गोष्टी आपापल्या गलीमध्ये आपापल्या घरी चर्चा करा आणि तुम्ही समजून निर्णय ठरवा. तुमचा या माझ्याकडे विरोध असेल तुमच्याबरोबर माझा विरोध तुमचा होकार असेल तर माझा होकार एवढंच या निवेदन सांगतो. आणि आजची जी बैठक आहे अमृत 2 योजनेची ती बैठक संधी असं जाहीर करतो आणि याच्यानंतर